शेतकऱ्यांनी खचून न जाता धीराने उभे राहावे असे आवाहन सुधाकर महाराज इंगळे यांनी केले आहे। सध्या महाराष्ट्र राज्यात ढगफुटी सदृश्य पाऊस असल्यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे। हाताला आलेले सर्व पीक हातातून गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मन हे अस्थिर व ताणतणावात आहे। अशा परिस्थितीमध्ये कुणीही चुकीचं पाऊल टाकू नये। निसर्गामुळे ही वेळ आली असली तरी निसर्गच आपणाला यातून तारणार आहे, बाहेर काढणार आहे। तेव्हा अशा परिस्थितीमध्ये सर्वांनी शेतकऱ्यांना धीर देऊन त्यांच्या पाठीशी उभे राहावे। महाराष्ट्रातील सर्व कीर्तनकार महाराजांनी कीर्तनातून जागृती करून अनेकांना मदतीचे आवाहन करावे। शेतकरी संकटात दुःखात म्हणून मी वर्षभर शेतकरी भाविकांकडून कीर्तनासाठी कोणत्याही प्रकारचे मानधन घेणार नाही असा संकल्प ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांनी केला आहे। सहित सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं आवर्षण दिसायला लागलेलं आहे। ढगफुटी सदृश्य पाऊस चालू झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे। या माध्यमातून मी आवाहन करतो की शेतकऱ्यांनी या पिकाच्या नुकसानीला आनंदाने स्वीकारावं, कारण हे आवर्षण निसर्गाचं आहे आणि त्यामुळं आत्महत्या वगैरे करण्याचा विचार कुठल्याही शेतकऱ्यांनी करू नये। वर्तमान काळातली परिस्थिती स्वीकारून पुढं जात असताना शासनानेही त्यांना ताबडतोब या नुकसानीमध्ये किंवा संकटामध्ये मदत करावी। मी महाराष्ट्रातल्या सगळ्याच भाविकांना या माध्यमातून आवाहन करतो की आपण आपल्या गावातल्या तरी शेतकऱ्यांना आर्थिक मदत असेल, अन्नदान जेवणाची मदत असेल, शेडची मदत असेल, ही सगळी मदत त्यांनी करावी। भाविक मंडळातील सर्व पदाधिकारी कीर्तनकार यांनी आपापल्या भागात मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा। महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना मदत करेलच, पण वर्तमान परिस्थिती शासनाने व्यवस्थित हाताळावी अशी मागणी ईमेलद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखिल भाविक वारकरी मंडळाकडून करण्यात आली आहे। याप्रसंगी ज्योतिराम चांगभले, बळीराम जांभळे, संजय पवार, किसन बापू कापसे, मोहन शेळके, श्याम यदूर हे पदाधिकारी उपस्थित होते।